ओके. नाव आजचा आपला जो टॉपिक आहे रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर बाय युजिंग डी मोर्स थेरम. आता आपल्याला काय करायचे, रूट फाइंड करायचे कॉम्प्लेक्स नंबरचे. आता रूट फाइंड करणं म्हणजे काय असतं अगोदर समजून घ्या. सपोज एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0 दिलंय. आता यात कॉम्प्लेक्स नंबर नाहीये का, त्यात आय नाहीये. सिंपल लक्षात ठेवा, आय नाही म्हणजे कॉम्प्लेक्स नाहीये. सिंपल आहे. यात एक्स ची हायस्ट पॉवर किती आहे, डिग्री 2. म्हणून याचे किती आन्सर्स येतील, 2 आन्सर्स येतील याचे. रिमेंबर दिस पॉइंट. यात हे सिंपल आहे, रिअल रूट असतं. एक्स स्क्वेअर हायस्ट पॉवर 2 आहे, सो याचा आन्सर काय येईल 2. 2 डिफरंट आन्सर येतील, म्हणजे जे आन्सर येईल -2 आणि -3. +2 त्याचे फॅक्टर येतात, +2 आणि +3 हे दोन त्याचे आन्सर येतात. सो यांना काय म्हणतात, रूट, किंवा याला सिंपल भाषेत फॅक्टर पण म्हणतात. काही जण याला सोल्युशन पण म्हणतात, काही जण म्हणतात एक्स ची व्हॅल्यू पण आहे. तर हा त्याचा मिनिंग होतो. समजलं. आता आपल्याला पेपर मध्ये काय दिलेलं राहील की एक इक्वेशन दिलेलं राहील कॉम्प्लेक्स नंबरचं. ऑब्विसली त्यात आय राहीलच आणि आपल्याला ते फॅक्टर्स फाइंड करायचे, तेवढं लक्षात राहू. नाव आता इकडे लक्ष द्या. सपोज असं दिलेलं आहे, सपोज गिवन इज x raised to p upon q इज इक्वल टू, इकडचा जो काही राईट हँड साइडचा नंबर आहे त्याला आपल्याला असं रिप्रेझेंट करायचं, कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. त्याच्या पुढे काही असू द्या, या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायचं, कोणताही नंबर असो असं रिप्रेझेंट करायचं. कसं करणार ते पण मी सांगेल. नाव या ठिकाणी किंवा याची क्यू पॉवर आहे, सपोज लेट्स से क्यू पॉवर आहे, एक्स रेस टू क्यू आहे, किंवा यू मे से एक्स रेस टू पी आहे, इज इक्वल टू कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. तर नाव लक्षात ठेवा, हा कॉस थिटा किंवा साइन थिटा काय आहेत, पिरियॉडिक फंक्शन आहेत. सिन्स cos theta and sin theta are periodic function. थोडस थेरी आहे, ते झालं की एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला लगेच समजेल. पिरियॉडिक फंक्शन म्हणजे याचा मिनिंग काय झाला, कॉस थिटा मध्ये तुम्ही 2π चा मल्टिपल ऍड करा, या अँगल मध्ये 2π ला, 2π म्हणजे 360, 2π × 2 मल्टिप्लाय करा, 360 प्लस थिटा घ्या, किंवा त्याचा 720 प्लस थिटा घ्या, नाहीतर 1080 प्लस थिटा घ्या. 360 च्या मल्टिपल मध्ये काही घ्या प्लस थिटा केलं तरी पण त्याचा आन्सर काय येईल, कॉस थिटा येईल. सिमिलरली साइनच्या केसमध्ये पिरियॉडिक फंक्शन आहे, कारण याचा पिरियड हा 2π असतो. कोणाला नाही समजलं सर एकच मिनिट वेट करा. याचं पण तसंच होईल, साइन थिटा. म्हणजे याचा मिनिंग काय झालं म्हणजे सांगायचंय, तुम्ही कॉस 45 काढा किंवा कॉस 360 प्लस 45 कॅल्क्युलेट करा, आन्सर दोघांचं सेमच राहील. किंवा तुम्ही कॉस 2 × 360 प्लस 45 करा तरी पण आन्सर सेमच येईल. तुम्ही हवं तर कॉस 3 × 360 प्लस 45 करा तरी पण आन्सर सेमच येईल. म्हणून याला म्हणतात 360 म्हणजे 2π, 1π म्हणजे 180 चा डबल 2π. म्हणजे 2π चा कोणताही मल्टिपल असेल 1 2 3 तो थिटा मध्ये ऍड केला तर त्याचा आन्सर काय येईल, सेमच राहील. एवढं
सांगण्याचा पर्पज एवढाच आहे की तुम्ही या ठिकाणी एक्स रेस टू पी ला कसं लिहू शकतात? एक्स रेस टू पी इज इक्वल टू कॉस 2 पाय के प्लस थीटा प्लस आई साइन 2 पाय के प्लस थीटा असं तुम्ही लिहू शकता. एवढंच मला सांगायचं होतं. फार लक्षात नाही आलं तर तुम्ही असं लिहू शकता, एवढं लक्षात. नाव हा इकडे पी आहे तर तिकडे काय होईल? आन्सर नाही माहित. इकडे स्क्वेअर राहिला तर इकडे काय होतो? स्क्वेअर रूट. म्हणजे इकडे पॉवर 2 असेल तर तिकडे काय होते? 1/2. इकडे क्यूब असेल तर तिकडे काय होतो? क्यूब रूट. म्हणजे इकडे 3 असेल तर तिकडे काय होते? 1/3. पॉवर चेंज होते. मग इथं p/1 आहे, p/1 तर तिकडे काय होईल? 1/p. नाही समजलं टेन्शन घेऊ नका, एक्झाम्पल मध्ये क्लिअर होऊन जाईल. आपण जस्ट थोडस थेरी आहे तेवढं मी सांगून देतोय. एक्झाम्पल लगेच क्लिअर होईल थेरीपेक्षा. आणि इथं काय येईल? 1/p. आता तुम्हाला या ठिकाणी p ची व्हॅल्यू पुट करायची. पुट व्हॅल्यू ऑफ p. काय काय पुट करणार? तर 0 पासून स्टार्ट करायचं. 0, 1, 2 अप टू p-1 पर्यंत पुट करा आणि तुम्हाला आन्सर वेगवेगळे आन्सर मिळतील. हा सॉरी, एक पॉइंट राहिला अजून. इथे डी मोर्स अप्लाय करायचं. डी मोर्स काय सांगतो आठवतंय का? एक्स इज इक्वल टू कॉस 1/p ने याला मल्टिप्लाय करायचंय. म्हणजे सिंपल भाषेत एक स्टेप वाढवून घेऊ आपण, नो प्रॉब्लेम. 2 पाय के प्लस थीटा इंटू 1/p. प्लस इंटू प्लस प्लसच राहील. आय साइन 2 पाय के प्लस थीटा इंटू 1/p. हा डी मोर्स थेरम मी अप्लाय केलाय. जर काहींना आठवत नसेल तर साध्या भाषेत सांगतो, माहित नसेल तर याने हा जो अँगल आहे त्याला मल्टिप्लाय करून घ्या दोघी ठिकाणी. आणि हा प्लस इंटू दिस प्लस ते सिम्बॉल जे काय आन्सर येईल ते इथं लिहून घ्या. हा साध्या भाषेत डी मोर आहे. एकच फॉर्म्युला आहे. कॉलेजमध्ये 3-4 सांगतील तुम्हाला, काही गरज नाही. एकच फॉर्म्युला. ठीक आहे. आणि आता काय कराल? पी ची व्हॅल्यू तुम्ही पुट करा. पी इज इक्वल टू काय पुट करणार? 0, 1, 2, 3 अप टू p-1. म्हणजे काय असं p-1? तर सिंपल लक्षात ठेवा, जर x ची पॉवर 2 असेल तर त्याचे किती फॅक्टर येतील? 2 फॅक्टर. जर x ची पॉवर 3 असेल तर 3 फॅक्टर. x ची पॉवर 4 असेल तर 4 फॅक्टर. x ची पॉवर 5 असेल तर 5 फॅक्टर. आणि x ची पॉवर 6 असेल तर 6 आन्सर येतील. मग आता या ठिकाणी 6 आन्सर कसे येतील? समजा x ची पॉवर 6 आहे, x ची पॉवर 6 आहे म्हणजे 1/6. तर मी p ची व्हॅल्यू काय पुट कराल? 0, 1, 2, 3, 4, 5. 6 पेक्षा 1 लेस. 0, 1, 2, 3, 4, 5, 6. टोटल 6 होतीलच. समजा x ची पॉवर 5 आहे तर p ची पॉवर तुम्ही काय घेणार? 0, 1, 2, 3, 4. टोटल 5 फॅक्टर्स तुम्हाला मिळतील. क्लिअर झालं? एवढंच त्याच्यात. एवढंच तिथं करायचं. तर टू गेट p फॅक्टर्स. ठीक आहे. यात काही गोष्टी फार महत्वाच्या आहेत, ते आता व्यवस्थित समजून घ्या. जे पॉइंट फार महत्वाचे आहेत की सपोज तुम्हाला नंबर हा कार्टेशियन फॉर्म मध्ये दिलाय आणि त्याला आपल्याला कन्वर्ट करायचा आहे पोलर फॉर्म मध्ये. कारण डी मोर्स थेरम केव्हा अप्लाय होतो? पोलर फॉर्मला. थीटा वाला असला तरच अप्लाय होतो, नाही तर अप्लाय होत नाही.
बेसिक काही पॉइंट तेवढं लक्षात ठेवा. हे सर्कल आहे, ठीक आहे. या ठिकाणी अँगल किती असतो? 0. इथं 90 डिग्री म्हणजे π/2. या ठिकाणी 180. या ठिकाणी 3π/2 का? येस, 270. आणि हा 360 म्हणजे युमेस आहे 2π. 0 म्हणा किंवा 2π म्हणा. 2π म्हटलं नाही तरी चालेल, ठीक आहे. कॉस 0चा आन्सर काय येतं? 0 आणि साइन, सॉरी, कॉस 0चं 1 आणि साइन 0चं 0, ठीक आहे. एक्स ची व्हॅल्यू काय असते? आर कॉस थिटा असते ना. याचा आन्सर इथं काय येतं? 1 आणि इथं 0. ओके. इथं चेक करून घ्यावं तर कॉस 90 किती येतो, साइन 90 किती येतो, कॅल्सीवर करून बघ. त्यानंतर इथं कॉस 180 -1, साइन 180 0. जस्ट लक्षात राहू द्या. म्हणाल काय चालू नाही समजायचं. जस्ट मिनिट. कॉस 270 करा बरं कॅल्क्युलेट. काय आहे? 0 येत असेल. करा बरं कॉस 270. अरे करा ना, कॅल्सी आहे ना तुमच्याकडे. कॉस 270 0, साइन 270 आय थिंक सो इट्स -1. ठीक आहे. जस्ट मी सांगून ठेवतो. आता इकडे लक्ष द्या. समजा, व्यवस्थित लक्ष द्या. या ठिकाणी सपोज आय दिलाय, ओनली आय दिलाय. ओके. आणि याला आपल्याला या फॉर्मॅट मध्ये लिहायचं. कोणता? कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. कसं लिहिणार? याला मी कसं लिहिणार? 0 प्लस आय. काय अडचण नाही, 0 प्लस आय लिहिला. मी काय केलं? रिअल पार्ट 0 आणि इमॅजिनरी पार्ट. ओके. मला सांगा बरं, याचा रिअल पार्ट काय तो? 0 आणि इमॅजिनरी पार्ट 1. रिअल पार्ट 0, इमॅजिनरी पार्ट 1. माझा कॉसचा कोणता अँगल आहे की ज्याचा आन्सर 0 येतं आणि त्याच अँगलचा साइन 1 येतो? कॉस 0 येतो. कॉसचा जो काय अँगल असेल त्याचा आन्सर 0 येतं, बट तोच अँगल, सेम अँगलचा साइन 1 येतो. यस, इथं दिलंय कॉस. कोणाला नाही आठवलं तसं पेपरला कॉस इनवर्स 0 काढून घ्यायचा, कॅल्सीवर काढता येतो, आणि त्याच अँगलचा साइन करून घ्यायचा. म्हणजे करायचं काय? नाही आठवलं तर हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. याच्याशिवाय कामच होणार नाही पुढे काही. इथं कॉस दिलाय कॅल्सीवर, ठीक आहे, पण त्याच्यावर कॉस इनवर्स आहे. तर शिफ्ट आणि कॉस प्रेस करा. कॉस इनवर्स 0 मी टाईप केला, त्याने 90 डिग्री दाखवलं. 90 डिग्री म्हणजे π/2 एवढं लक्षात. ओके. आता मी साइन 90 काढून बघतो. 1 येतं का? हा, येत आहे. म्हणजे 90 डिग्री बरोबर मॅच होते. जास्त त्रास घ्यायचा नाही. डायग्राम लक्षात आली तर ठीक. इट्स ओके. याच्यासाठी काय येतं? हा कॉस 90 आणि हा सेम अँगलला साइन 90. तर मी याचा आन्सर कसं लिहिणार? 0 ऐवजी लिहिणार मी कॉस 90 प्लस आय, आणि या +1 ऐवजी मी लिहिणार, आलं का या फॉर्मॅट मध्ये, कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. इज इट क्लिअर? सेकंड, मायनस आय. मी याला लिहिणार 0 मायनस आय. तर मला असं काहीतरी शोधायचंय की ज्याचा हा रिअल पार्ट 0 असेल आणि इमॅजिनरी पार्ट -1. 0 आणि -1.
कहीं पे 0 - 1 इधर। आता कॅल्सीवर कसं फाइंड कर? तर पहिली गोष्ट कॉस इनवर 0 केला तर तो 90 दाखवेल, पण साइन 90 1 नाही दाखवणार. मग अशा केसमध्ये साइन इनवर्स करून बघा. साइन इनवर्स ऑफ शिफ्ट साइन -1 केला, -90° दाखवतोय, निगेटिव्ह चालणार नाही. सो इट्स 270. ते थोडस लक्षात ठेवावं लागेल, तो पॉइंट महत्वाचा आहे. 270° म्हणजेच किती? 3π/2. कॉस 3π/2 आणि साइन 3π/2. π/2 म्हणजे 90 इंटू 3. त्याचा आन्सर कसं येईल? कॉस 3π/2 मायनस लिहायची गरज नाही, प्लस आय साइन 3π/2. म्हणून आन्सर मायनस कुठे गेला? याचा आन्सर बरोबर -1 येतं. एवढं समजलं? आता तिसरा महत्वाची ऍडजस्टमेंट जी लगेच क्लिअर नाही होत. 1 + I. नेक्स्ट इज 1 + I. फार महत्वाची ऍडजस्टमेंट आहे. आता असा कोणता कॉसचा अँगल ज्याचा आन्सर 1 येतं आणि साइनचा सेम अँगलला आन्सर 1 येतं? आन्सर दोघी सेम पाहिजे आणि 1-1च पाहिजे. सेम येणार तर आहे, एकाच अँगलला सेम आन्सर येतात दोघांचे. 1/√2 45°ला. पण ते 1/√2 येतं ना, इथं 1-1 आहे. क्या करेंगे? काय करायचं? 1/√2 चालेल, पण इकडे लक्ष द्या. काय करायचं? √2 ने मल्टिप्लाय करून घ्या आणि आन्सरला √2 ने डिवाइड करा. आता √2 आणि ब्रॅकेट मध्ये मी काय करेन? हा 1/√2 वेगळा लिहेन आणि हा आयचा 1/√2 वेगळा लिहेन. आता सांगा बरं, असा कोणता अँगल आहे कॉस ज्याचा आन्सर 1/√2 आणि त्या अँगलला साइनचा आन्सर पण 1/√2? 45°. तो 45 म्हणजेच काय? कॉस π/4. 45 म्हणजे π/4. दॅट इज 1 + I. समजला हा पॉइंट? ही ऍडजस्टमेंट महत्वाची. सो हे एक्झाम्पल ज्यावेळेस पण तुम्हाला सॉल्व्ह करायचं राहील, तर पहिली स्टेप काय करायची? जे पण काही दिलेलं असेल त्यात एक्स एका बाजूला पाहिजे, उरलेला टर्म दुसऱ्या बाजूला पाहिजे. सेकंड पॉइंट काय करायचंय? या फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करायचं, म्हणजे या फॉर्मॅट मध्ये येईल. त्यानंतर त्यात काय करणार? 2πk + θ ऍड करून देणार, किंवा 2π + θ केलं तरी इट्स ओके. एवढं काही केची गरज नाही पडत, पण करतात काही जण. 2πk + θ यू विल गेट आन्सर. त्यानंतर 1/p आणि मग टी मोर्स आणि पीच्या व्हॅल्यू काय? 0, 1, 2. यू विल गेट आन्सर. या वेळेने करायचं. ठीक आहे? सो हे लिहून घ्या. आता आपण थोड्या वेळात एक्झाम्पल घेऊ. जेवढं मी लेक्चर दिलं आतापर्यंत प्रत्येक पॉइंट त्यात क्लिअर होईलच. नाव क्वेश्चन दिलाय, सॉल्व x⁴ - I = 0. किंवा याला ऑर मध्ये एक क्वेश्चन आला होता, सेम क्वेश्चन. फाइंड ऑल व्हॅल्यूज ऑफ I⁴ 1/4. असा आलेला होता एकदा क्वेश्चन. ऍक्च्युली दोघी गोष्टी सेमच आहेत. महत्वाचं इकडे लक्षात. तर मी याला सिम्प्लिफाय केलं
एक्स रेस टू 4 इज इक्वल टू काय होता मायनस आयचा प्लस आय. इथं फोर्थ पॉवर आहे तर तिकडे फोर्थ रूट म्हणजे 1/4 येईल. तेच आहे. ओनली याला आपण एक्स अजून केलं लेट एक्स इज इक्वल टू काही वेगळं नव्हतं. त्यामुळे घाबरू नका. पेपरला असा क्वेश्चन आलेला होता. आता इकडे लक्ष द्या. सुरुवातीला गिवन काय एक्स रेस टू 4 मायनस आय इज इक्वल टू 0. हा एक्स रेस टू 4 वरनं काय समजलं त्याचे 4 आन्सर्स येतील आणि यांची व्हॅल्यू 0 1 2 3 पर्यंत येईल. चला ठीक. पहिली स्टेप काय सांगितली मी एक्स एका बाजूला उरलेला टर्म दुसऱ्या बाजूला. आता हा आय याला कोणत्या फॉर्म मध्ये लिहायचंय तर कॉस साइनच्या फॉर्म मध्ये. तर आठवलं का एक्स रेस टू 4 इज इक्वल टू 0 प्लस आय. बघा बरं आठवलं कोणता अँगल आहे साइनचा किंवा कॉसचा. कॉसचा अँगल ज्याचा आन्सर 0 येतं साइनचा ज्याचा आन्सर 1 येतं. 90 डिग्री. कॉस 90 हा 0 येतो आणि सेम अँगल साइन π/2 हा 1 येतो. हा 1 आहे ना इथं प्लस 1 न दिसणार. त्याला झालंय. पुढची स्टेप हे कोणते फंक्शन आहेत पिरियॉडिक फंक्शन आहेत. म्हणजे काय कॉस थिटाचा आन्सर कॉस 2πk प्लस थिटा केलं तरी आन्सर सेम येईल. मी याला असं लिहितो एक्स रेस टू 4 इज इक्वल टू कॉस 2πk प्लस π/2. 2πk आणि हा π/2 प्लस आय साइन. आपण कसं जे इथं आलं ते तिकडे चेंज होतच. 2πk प्लस π/2. समजलं इथपर्यंत. ओके. नाव बऱ्याच ठिकाणी काय केलं इक्वल करून घेतलंय आणि पाय कॉमन घेतलाय. घेतला चालेल नाही घेतला चालेल पण घेऊन घ्या. थोडसच राहिलं आता आन्सर. कॉस 2 ने मल्टिप्लाय करा हा काय येईल 4πk प्लस पाय अपॉन 2. इकडे पण काय होईल तेच होईल प्लस आय साइन 4πk प्लस पाय अपॉन 2. बघा बरं काय कॉमन निघतंय न्यूमरेटरला. इथं काय कॉमन आहे दोघांमध्ये पाय कॉमन आहे आणि अपॉनचा 2 आपण बाहेर घेऊ शकतो. तो एक्स रेस टू 4 इज इक्वल टू कॉस π/2 कॉमन घ्यायचं आहे. मी पहिले काय करतो π/2 नंतर लिहितो मुद्दाम का. इथं काय येईल 4 इथं काय उरेल के आणि इथं 1 आणि काय कॉमन घेतलं π/2. 2 अगोदर घेतला पाय कॉमन घेतला तर 4πk मधनं पाय गेला तर 4k आणि इथून पाय मधनं पाय गेला 1 उरेल. ठीक आहे. सेम या साईडला येईल आय इंटू साइन 4k प्लस 1 इंटू π/2. इथपर्यंत कोणाला काही डाऊट नाही. आता एक्स रेस टू 4 तिकडे जाताना काय होईल पूर्ण ब्रॅकेटची पॉवर 1/4 इन अ ब्रॅकेट कॉस 4k प्लस 1 इंटू π/2 प्लस आय साइन 4k प्लस 1 इंटू π/2 होल रेस टू 1/4. इथं 4/1 आहे तर तिकडं 1/4 येईल. आणि आता अप्लाय करणार डी मोर. डी मोर काय सांगतो कसा अप्लाय होतो हा जो अँगल आहे याला 1/4 ने मल्टिप्लाय करा. व्यवस्थित लक्ष द्या ज्यांनी अगोदर माहित नाही त्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. 4k प्लस 1 इंटू π/2 इंटू 1/4
कशाला? या पूर्ण अँगलला मल्टिप्लाय आहे तो. हा तर आपण एक काम करू, ब्रॅकेट देऊन देऊ, म्हणजे थोडंसं कन्फ्युजन होणार नाही. क्लिअर? आता इथं प्लस आहे, इथंही प्लस आहे, प्लस इंटू प्लस प्लस. आणि सेम कशा सोबत होईल? साइन सोबत. या 1/4 ने इथं जे लिहिलं तिकडे कॉपी करा. 4k प्लस 1 इंटू π/2 इंटू 1/4. डीमोर प्रत्येकाला समजलाय, कसा अप्लाय केलाय? ऑनलाईन स्टुडंट तुम्हाला काही कन्फ्युजन आहे? हे साइन नका विचार करू, 1/4 ने मल्टिप्लाय करून घ्या, नंतर प्लस इंटू प्लस. काहींच्या माइंड मध्ये आलं असेल सर मायनस राहिला असता तर 1/4 ने 1/4 ने मल्टिप्लाय केला असता, ओनली प्लस इंटू मायनस मायनस केला असता. एवढं लक्षात राहू. सो सिम्प्लिफाय केलं तर x इज इक्वल टू काय येईल? cos 4k plus 1 into pi into 1 pi 1/4, that is 4 into 2, that is 8, plus I sin 4k plus 1 into π/8. आता आपल्याला k ची व्हॅल्यू पुट करायची. काही कॉलेजमध्ये एन पण घेऊ शकता ना, 2πn. आपण 2πk घेतले, काही जण 2n पाय असं म्हणतात, काही फरक नाही पडत. पुट k इज इक्वल टू 0. कुठपर्यंत घेणार k ची व्हॅल्यू? इथं 4 आहे, तर 0 1 2 3 4 आन्सर यायला पाहिजे. इन याला इक्वेशन 1 देऊन देऊ आपण. आपला आन्सर झालाय, जस्ट व्हॅल्यू पुट करायचे आणि विल गेट आन्सर. So x is equal to cos, this is 0 plus 1 into π/8 plus sin 4 into 0 plus 1 into π/8. तो सिंपल लँग्वेज मध्ये काय येईल? cos π/8. कस काय? 0 plus 1 1 into π/8 plus I sin π/8. हा पहिला फॅक्टर मिळाला. काही जण त्याला x1 लिहितात. आता काय पुट करणार? पुट k इज इक्वल टू 1 in 1. तो x2 मिळेल cos 4 into 1 4 plus 1 π/8 plus I sin k ची व्हॅल्यू 1 पुट करा, 4 plus 1 into π/8. तो फायनल याचा आन्सर काय आला? cos 5 π/8, और यू में से 5 π/8 plus I sin 5 π/8. पुढे पुट k is equal to 2 in 1. So x3 is equal to cos 4 into, that is the 8 plus 1 into π/8 plus I sin 8 plus 1 into π/8. काय ले? cos 9 π/8 plus I sin 9 π/8. इथपर्यंत झालं? ओके. किंवा म्हणाल सर हे न लिहिलं डायरेक्ट असं लिहिलं तर चालेल, बेस्ट ठेवलं. हे लिहू नका, थोडं टाइमपास होतो. पण काही काहींना नाही समजत म्हणून मी तसं थोडं लिहिलेलं राहतं. इन 1 k ची व्हॅल्यू आता 3 पुट करायची. तर तुम्हाला काय मिळाला? x4 फोर्थ रूट cos 4 into 3, that is 12 plus 1 into π/8 plus I sin 12 plus 1 into π/8. म्हणजे इथं काय येईल? cos 13 π/8 plus I sin 13
5/8. दॅट्स ऑल. झालं एक्झाम. हा. आता या ठिकाणी कुठे डिफरन्स येतो लक्षात ठेवा. इथं डिवाइड बाय 8 आहे ना काही नंबर. जेव्हा 8च्या डबल किंवा 4 टाइम्स नंबर येतात ना 8 पेक्षा डबल, तेव्हा काही चेंजेस आहे, स्मॉल चेंजेस तेवढे करावे लागतात. ते काही इझी आहे, एवढं काही वेगळं नाहीये, ते मी सांगून देईन. बस तेवढे करावे लागतात. बाकी फार नवीन नाही. आणि याच्या पुढे एखाद क्वेश्चन अजून विचारू शकतो. पण हे बेसिक आहे, सर्वात महत्वाचं. नेक्स्ट क्वेश्चन. Evaluate x raised to 4 plus I is equal to 0. हा क्वेश्चन होमवर्कसाठी ट्राय कराल का? मायनस आय वाला आहे, करता येईल का? अगोदर एक एक्झाम्पल घेऊ मग हे बरोबर. सॉल्व x raised to 6 minus I is equal to 0 असं दिलेलं आहे. इथपर्यंत तर सेमच येईल त्याचं, थोडंसं चेंज होईल. होमवर्कसाठी देऊन देऊ का? नाही पण चेंज होईल, थोडंसं चेंज होईल लास्ट मध्ये सांगतो. आहे सेमच एक्झाम्पल. Given x raised to 6 minus I is equal to 0. Then x raised to 6 is equal to I. एवढं जे भाषण दिलं ना इथपर्यंत हे ऍज इट इज कॉपी. तो x raised to 6 मी याला लिहितो 0 प्लस I. आता कॉसचा असा अँगल ज्याचा आन्सर 0 येतो, सेम साइनचा अँगल ज्याचा आन्सर 1 येतं, जे तुम्हाला माहित आहे. तो प्लीज मीटिंग एंड झाली तर परत जॉईन करून घ्या. नेक्स्ट स्टेप काय राहील? 2πk ऍड करायचं. नाव या ठिकाणी आपण काय करणार नेक्स्ट स्टेप मध्ये, आता जो काय अँगल आहे त्यात 2πk आपण ऍड करणार. म्हणजे या ठिकाणी काय होईल? x raised to 6 is equal to cos 2πk plus π/2 plus I sin 2πk plus π/2. हा π/2 कुठला आहे? इथला आहे. म्हणून आन्सर इथं π/4 राहिला असता तर 2πk प्लस π/4 केलं असतं. नेक्स्ट स्टेप काय राहील या ठिकाणी? बेस इक्वल करून घ्या, 2 ने मल्टिप्लाय करा, 4πk प्लस पाय अपॉन 2 प्लस I sin 4πk प्लस पाय अपॉन 2. x raised to 6 is equal to काय कॉमन निघेल? हा 2 आणि इथला हा पाय. मग इथं काय उरेल? 4 उरेल, त्यानंतर k प्लस 1 इंटू π/2 प्लस I sin 4k प्लस 1 इंटू π/2. ओके. आता काय करणार? x raised to 6 आहे, 6/1 आहे, तो तिकडे जाताना काय होईल? 1/6 पूर्ण ब्रॅकेटचा 1/6. तो cos 4k प्लस 1 इंटू π/2 प्लस I sin 4k प्लस 1 इंटू π/2 होल ब्रॅकेट रेस टू 1/6. नाव डी मोर्स अप्लाय करणार. याच्यात कोणाची पॉवर कमी करायची असली ना की डी मोर्स अप्लाय करतात. तो काय करणार? 1/6 ने इथं मल्टिप्लाय. तुम्ही आता ब्रॅकेट मध्ये लिहू शकता कॉस, सॉरी आय एम सॉरी फॉर दॅट, इन अ ब्रॅकेट
4k plus 1 into pi by 2 into 1 by 6 plus I sin in a bracket 4k plus 1 into pi by 2 into 1 by 6. डी मोर्स थेरम आपण अप्लाय केलाय. डी मोर्सची स्पेलिंग पाठ करून ठेवाल, पण लिहायची गरज पडली तर. तो इथं काय येईल, cos 4k plus 1 into pi by 12. Pi into 1 pi, 2 into 6, that is a 12. Plus I sin 4k plus 1 into pi by 12. आता काय करणार, x ची व्हॅल्यू आपल्याला आता k ची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आहे. काय काय पुट करणार, 0 1 2 3 4 5 6, बरोबर आहे ना. 6 पर्यंत आहे तर 0 to 5 पुट कराल. आता याला देणार आपण इक्वेशन नंबर 1. कॅल्क्युलेशन थोडे डायरेक्टली कदाचित आपण करू, आता ते लिहत नाही बसणार. पुट k is equal to 0 in equation 1. डायरेक्टली लिहिता येईल. आता x is equal to k ची व्हॅल्यू 0, 0 प्लस 1 1, 1 अपॉन 12. म्हणजे इथं कसं येईल, cos 1 into pi upon 12 plus I sin 0 plus 1. So that is a pi by 12. कोणाला डाऊट तर नाही, डायरेक्ट कसं काय आलं याच्यात. पुट k is equal to 1. आता एक स्टेप वाढवून घेऊ, काय प्रॉब्लेम. 4 into 1 plus 1 म्हणजे काय येईल तिथं, 5. cos 5 pi by 12 plus I sin 5 pi by 12. Then put k is equal to 2 in equation 1. So या ठिकाणी लोकेश काय येईल, ते कॉसच्या पुढे. यात जर k ची व्हॅल्यू आपण 2 पुट केले तर काय येईल याचं, व्यवस्थित सांगा. 9 पाय अपॉन, बरोबर. याला तुम्ही थोडं सिम्प्लिफाय करून पण लिहू शकता. 9 पाय बाय 12 प्लस I sin 9 पाय बाय 12. सिम्प्लिफाय केलं तर कसं येईल, 3 3 जा आणि 3 4 जा. हे कॅल्सीवर पण येतं, 3 पाय बाय 4 प्लस I sin 3 पाय बाय 4. कॅल्सीवर तुम्ही 9 बाय 12 करायचं, इक्वल टू करा. त्याच्यानंतर शिफ्ट आणि ए बाय बी सी प्रेस करा. शिफ्ट आणि त्याच्याच खाली थोडस एक ए बी बाय सी आहे, त्याचा आन्सर दाखवेल 3 बाय 4 असं दाखवतो. जर कोणाला कॅल्क्युलेशन येत नसतील तर असं करून घ्यायचं. एकतर ओरली करा, तुमच्याकडे ब्रेन असेल ब्रेन यूज करा, कॅल्सी असेल कॅल्सी यूज करा. तर तुमच्याकडे जे काय असेल ते तुम्ही यूज करू शकता. पुट k इज इक्वल टू, आता काय पुट करणार आपण, 3 इन इक्वेशन 1. काय येईल सांगा बरं, कोण इंटरेस्ट आहे. k ची व्हॅल्यू 3, 4 into 3 12, 12 plus 1 13, 13 pi by 12 plus I sin 13 pi by 12. Put k is equal to 4 in equation 1. 12 च्या काही डबल जात नाही व्हॅल्यू, नाही तर ते चेंजेस काही ठिकाणी करावे लागतात. ओम किती, 4 पुट केलं, 4 into 4 16, 16 plus 1 17. So 17 pi by 12 plus I sin
17 pi by 12. Put k is equal to 5 in equation 1. X is equal to 5 put केल्यावर काय होईल 4 into 5 20 plus 121. So 20 cos 21 pi upon 12 plus I sin 21 pi upon 12. सिम्प्लिफाय होतं वाटतं ना 3 7 जा and 3 4 जा म्हणजे हा काय येईल cos 7 pi by 4 plus I sin 7 pi by 4. आता आपण वेगवेगळे फॅक्टर्स काढले तर यांना ऍक्च्युली आपण द्यायला पाहिजे x1 हा सेकंड फॅक्टर तसेच थर्ड 3 येता हा फोर्थ येता ऍक्च्युली हा फिफ्थ येता हा ऍक्च्युली 6 टोटल 6 फॅक्टर आपल्याला मिळाले. सो दॅट इज अवर आन्सर. नाव 1 minute. नाव द नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही ट्राय करू शकतात सॉल्व करू नका करता आलं तर ठीक आहे x raised to 5 is equal to 1 plus I and find continued product of the roots. करता आलं तर यू मे ट्राय. कंटिन्यू प्रोडक्ट म्हणजे काय असतं जेवढे फॅक्टर आले ना ते सर्वांचं मल्टिप्लिकेशन करायचं असतं. कसा